नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 60वा भाग. तर आपल्याला एक दोन शेतकऱ्यांनी कमेंट करून विचारलं होतं की मोसंबी संत्रा बाग ज्यावेळेस आपली दाटल्या जाते, एकमेकांना खेटल्या जाते, तर अशा वेळेस फळधारणा जी कमी होते, तर यासाठी आपण झाडाची कापणी करावी का, करावी तर ती कशा पद्धतीने करावी याविषयी आपण आज एक व्हिडिओ बनवणार. तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण घन लागवड करतो किंवा सम लागवड असू द्या, उदाहरणार्थ तुमची 15x15 लागवड असेल किंवा 20x20 लागवड असेल किंवा एखाद्याची घन लागवड असेल, ज्यावेळेस झाडे एकमेकांना खेटतात, फांद्याला फांद्या टच होता, अशा वेळेस आपल्या बागेमध्ये सूर्यप्रकाश कमी मिळतो. मग त्यामुळे आपल्या झाडांना ज्यावेळेस आपण फळधारणा फुलधारणा करतो, अशा वेळेस फुलधारणा कमी होते, कारण त्या ठिकाणी फुटवे हे कमी निघतात. मग अशा वेळेस शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादन हे कमी निघतं आहे. तर अशा वेळेस आपण झाडाची कापणी करतो, तर कापणी करत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, कापणी किती करायची, याच विषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, झाड एकमेकाला खेटू नये यासाठी आपण जर अंतराच्या तरतुदीमध्ये जर बदल केला, आपण घन लागवड न करता थोडीशी लागवडीमध्ये अंतर जर ठेवलं, तर आपल्याला भविष्यामध्ये प्रॉब्लेम हे लवकर येत नाही. परंतु घन लागवड केली की अंतर लवकर आपण ती खेटलेले बघतो आणि त्या ठिकाणी ही समस्या प्रामुख्याने लवकर बघायला मिळते. तर अंतर थोडंसं शिल्लक घ्या, जेणेकरून आपल्या झाडांमध्ये हा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही आणि आपल्याला फळधारणा त्या ठिकाणी चांगली होईल. दुसरा उपाय, आपण कापणी करत असताना बरेचसे शेतकरी एकदम हार्ड कापणी करता. मग अशा वेळेस झाडांमध्ये फुटवे निघाला, ते फुटवे परिपक्व व्हायला आणि त्याचं फांदीमध्ये रूपांतर होण्यासाठी वेळ लागतो आणि मग 2 वर्ष आपला माल हा रिवर्स येतो, 2 वर्ष आपला माल चांगल्या पद्धतीने निघत नाही. तर कापणी करा, परंतु कापणी करत असताना आपल्याला झाडाची कापणी ही 30% करायची असते. मग 30% वरच्या बाजून ज्यावेळेस आपण कापणी करतो, तर असं समजून घ्यायचं, आपल्या बोटाचा अंगठा किंवा पायाचा अंगठा या जाडीची फांदी जिथपर्यंत आपल्याला लागल तिथपर्यंत वरचा भाग आपण हा कट करून टाकायचा. मग भले ती मोसंबी असेल किंवा संत्रा असेल. तर कापणी तर आपण 30% करणार, परंतु कापणी करत असताना ज्यावेळेस आपले फळं हार्वेस्ट होतील त्याच्यानंतरच आपण शक्यतो कापणी करायची. दुसरी गोष्ट, कापणी करत असताना कापणीपूर्व फवारणी आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेची आहे. मग कापणीपूर्व फवारणी घेत असताना आपण बायरचं एलियट 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी वापरायचं आणि स्प्रे घ्यायचा. तुम्हाला 200 लिटरचा पंप असेल तर बायरचं एलियट आपण या ठिकाणी 400 ग्रॅम घ्यायचं, संपूर्ण झाडाची फवारणी करायची आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी आपण कापणी चालू करायची. त्याचं कारण, ज्यावेळेस आपण कापणी करत असतो, आपल्या झाडामध्ये इन्फ्लेक्टेड जर झाडं असेल एखादं, जसं की फायटोप्थेरा प्रजातीचं झाड असेल किंवा तुमच्या कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या झाडाला जर त्या झालेला असेल आणि आपण कापणी जर केली, तर आपण तीच अवजारं दुसऱ्या झाडांवर, तिसऱ्या झाडांवर, चौथ्या झाडांवर वापरतो. त्यामुळं आपली पूर्ण बाग इन्फेक्टेड होऊन आपल्या बागेमध्ये काडी वाळण्याचं प्रमाण, डिंक येण्याचं प्रमाण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. हे होऊ नये यासाठी आपण बायरचं एलियट हे औषध 200 लिटर पाण्याला 400 ग्रॅम वापरून फवारणी करून घेणे आणि नंतर आपण कापणी करायची. त्याच्यानंतर कापणी केल्यानंतर, पहिला पॉईंट समजला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, कापणी केल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस कापणी करतो, आपण बाहेरची इलेट मारलेले आपले झाडं इन्फेक्टेड तर राहत नाही, परंतु कापणी केल्यानंतर आपल्या झाडांला जी इंजुरी होती, जी जखम तयार होते आणि ती जखम तयार झाल्यानंतर आपल्या झाडांमध्ये काडी वाळण्याचं प्रमाण प्रामुख्यानं परत बघायला मिळतं. तर असं होऊ नये यासाठी आपण ब्लू कॉपर क्रिस्टल कंपनीचं 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी वापरून आपण कापणी झाल्यानंतर 1-2 दिवसाने फवारणी या औषधाची घ्यायची. ब्लू कॉपरमध्ये आपल्याला माहीत असेल कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचा घटक आहे आणि आपण तो कापणी झाल्यानंतर 2-3 दिवसाने फवारणी करायची. कॉपर ऑक्सिक्लोराईडसोबत आपण दुसरं कोणतंही विद्राव्य खत वापरू नका आणि त्यात ते चालत पण नाही. याच्यासोबत दुसरं इन्सेक्टिसाईड पण वापरायची गरज नाही. कॉपर ऑक्सिक्लोराईड आपण प्लेन घ्या आणि त्याची फवारणी करा, जेणेकरून आपल्या झाडांना भविष्यात लागणारे फुटवे निरोगी लागतील आणि आपल्या झाडांमध्ये परत काडी वाळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी होणार नाही. आपण बाहेरचे इलेट कापणी अगोदर घ्यायचं आणि ब्लू कॉपर हे आपण कापणीनंतर घ्यायचं.
बाहेरच्या एलियटमध्ये आपल्याला माहीत असेल फोस्टिल नावाचा घटक आहे, जो की फायटोप्थोरा प्रजातीच्या प्रॉब्लेमपासून आपल्याला वाचवतो, आणि ब्लू कॉपरमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड नावाचा घटक आहे. तर शेतकरी मित्रांनो, कापणीपूर्व आणि कापणीनंतर फवारणी घेणे आणि लागवड करतानाच आपण जर अंतराची तरतूद ठेवून लागवड केली तर हा प्रॉब्लेम आपल्याला शक्यतो त्या ठिकाणी येत नाही. आणि शेतकरी मित्रांनो, कापणी केल्यानंतर सुरुवातीच्या वर्षी तुम्हाला जवळपास 30 ते 40% माल थोडासा कमी लागेल, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मात्र तुम्हाला संपूर्ण माल त्या ठिकाणी तुमचा लागणार आणि झाडं हे रिन्यू होणार, झाडाची लाईफ परत वाढणार त्या ठिकाणी. तर शेतकरी मित्रांनो, संत्रा मोसंबी झाडाची कापणी करत असताना आपण ज्या गोष्टीचं पालन करायचं, कापणी कशा पद्धतीने करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे समजावून घेतलेलं आहे, आशा करतो आपल्याला समजलं असेल. कृपया आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.